गोवा कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या चोरला घाटातून एक कंटेनर गायब झाल्यानंतर मुंबईमध्ये राहणाऱ्या एका बिल्डरनं नाशिकच्या जमीन खरेदी विक्री करणाऱ्या एजंटचं अपहरण आणि त्याला मारहाण केल्याची तक्रार नाशिकच्या घोटी पोलीस स्थानकात दाखल झाली आहे। या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ माजली आहे, कारण या कंटेनरमध्ये चक्क 400 कोटी रुपयांच्या नोटा होत्या असा दावा तक्रारदार जमीन एजंट संदीप पाटील यांनी केला आहे। यामध्ये त्यांनी मूळ गुजरातचे बिल्डर किशोर सेठ यांच्यासह इतर संशयितांच्या नावे सोशल मीडियावरून एक व्हिडिओ देखील व्हायरल केला आहे। त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांचे पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत। कंटेनर गायब होण्याची ही घटना 16 ऑक्टोबर 2025 रोजी घडली आहे। आता हा कंटेनर खरंच होता का? नसेल तर बिल्डरने जमीन एजंटचं अपहरण करण्यामागचं कारण काय? या सगळ्यांचा तपास विशेष पथकाद्वारे करण्यात येतोय। बलजबरी त्यांच्या फॉर्च्युनरमध्ये बसवले व नाशिक दिशेने घेऊन जात असताना त्या गाडीमध्ये असणारे संबंधित विशाल नायडू, सुनील धुमाळ हे मला काही प्रश्न विचारत असताना की तूच भाऊ पाटील आहे का? तूच आमचे शेडचे कंटेनर लुटले आहे, आमच्या शेटनी तुझा व्हॉट्सअपला फोटो पाठवला आहे, ते आरोपी तुझ्याच नावाने फोन करताय, तुझ्याच नावाने 100 कोटीची मागणी करताय, असे विचारत मला त्यांनी मारहाण करणं चालू केलं। गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।